4 पिलर असतात आपल्या कुठल्याही व्यवसायाचे. वन इज युअर मॅनपॉवर, सेकंड इज युअर सिस्टीममध्ये तुमचे रूल्स रेग्युलेशन ह्या सगळ्या गोष्टी येतात. थर्ड इज युअर फायनान्स आणि फोर्थ इज युअर सेल्स अँड मार्केटिंग. ते 4 पिलर आपल्याला नेहमीच ती गोष्ट करायची असते की हा मजबूत करायचा, 4ही मजबूत करायचे, मध्ये काहीतरी एक चॅलेंज येत असतो, मग then अगेन यू हॅव टू रिस्ट्रेंथन इट. तर ही रोजचीच गोष्ट आहे आणि त्यामुळे रोजच काहीतरी नवीन चॅलेंज येतो आणि तो चॅलेंज आपल्याला, मी पहिल्यांदाही म्हटलं होतं की काहीच विनाकारण घडत नाही. चॅलेंज जरी आला तर तो काहीतरी पर्पजच घेऊन आलाय असं समजायचं. तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात, म्हणजे आपण एज्युकेशन रिलेटेड जे डिस्कशन्स करत होतो की मेडिसिनच्या फील्डकडे तुम्ही सेवा म्हणून न बघता बिझनेस म्हणून किंवा व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे, कारण बाकी सगळ्या पॉलिसीज अलाइंड आहेत त्या तशा आहेत. कारण तुम्ही डॉक्टर आहात म्हणून तुम्हाला इन्कम टॅक्स चुकत नाही किंवा तुमचा बिझनेस आहे म्हणून बाकीचे टॅक्सेस चुकत नाहीत. सो तुम्ही स्वतः हे ट्रान्झिशन कसं मॅनेज केलं की तुम्ही मला मग बोलताना म्हणालात की मला सेवा करायची होती पेशंटची, बट नाव यू हॅव ट्रान्झिशन टू अन एंटरप्रेन्योर. सी ह्याच्यामध्ये आहे ना ट्रान्झिशन नाही आहे, ह्याच्यामध्ये ड्युअल रोल आहेत. ओके. माझं शिफ्ट नाही झालेलं आहे. मी ज्यावेळेस माझ्या पेशंटशी बघत असतो त्यावेळेस मी माझं काम करतो आणि ते 100% सेवाभावीच असतं. पण ज्यावेळेस मी मॅनेजिंग डायरेक्टरच्या खुर्चीमध्ये असतो त्यावेळेस मला बॅलन्स शीट बघायचं असतं, त्यावेळेस मला फिगर्स बघायचे असतात. ओके, प्रत्येकाचा रोल आहे. हॉस्पिटलमध्ये जर डॉक्टरांचा रोल आहे पेशंटला ट्रीट करणं तर ते पेशंटला ट्रीटच करतात. जर तिथल्या बिलरचा रोल आहे बिल घेणं तर ते बिलच घेतात, म्हणजे ते त्यांचा रोल आहे आणि ते तशाच पद्धतीने म्हणजे त्या पूर्ण बिझनेसकडे त्याच पद्धतीने बघितलं पाहिजे.